तर आज बनवलेला झटपट असा हा मंचाव सूप कमीत कमी साहित्यांमध्ये. तर चला, तर सगळ्यात आधी इथे मी कोबी मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेणार आहे. माझ्याकडे चॉपर नाही, तर मी मिक्सरला असं पल्स मोडवरती फिरवते. नंतर गाजर पण असाच आपण पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे. तर इथे मी 600 ml पाणी घेतलंय. त्याच्यामध्ये आपण जे भाज्या पल्स मोडवरती फिरवलेल्या त्या घालायच्या आणि ह्याला 5 ते 10 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं. सोबतच इथे मी कोथिंबिरीची दांडी घातली आणि पुदिना हे घालून ह्याला आपण आता उकळून घ्यायचं. उकळलं की ह्याच्यातली कोथिंबीरची जी स्टेम आहे ती काढून टाकायची. आता कढईमध्ये तेल घ्यायचं. इथे आलं, लसूण, मिरची, भरपूर लसूण घालायचं. थोडंसं आलं आणि थोडीशी मिरची हे घालून चांगलं परतवायचं आणि मग ह्याच्यात पूर्ण तो व्हेजिटेबल स्टॉक घालायचा. उकळी आणायची आणि मग ह्याच्यामध्ये जाणार कॉर्नफ्लॉवर. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं. मिक्स करायचं. मग ह्याच्यामध्ये 2 TSP मी सोया सॉस घातलाय. डार्क सोया सॉस घालायचा. हाफ TSP काळी मिरी पावडर, थोडासा ॲरोमेट पावडर, अजिनोमोटोच्या बदली मी इथे ॲरोमेट पावडर वापरते. थोडंसं मीठ घालायचं, उकळी आणायची, कोथिंबीर आणि शेवटी सगळ्यात इथे थोडंसं पनीर घालायचं. तयार झालं आपलं मंचाव सूप. तर मग कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.